आणि आपण जर बघितलं तर प्रत्यक्षात पोलीस पूर्वीच्या काळामध्ये अजिबात हुंड्याची कुठली केस लिहून घेत नव्हते. आणि डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आल्यानंतर मात्र आता जी आपण चर्चा केली की अति उच्च आर्थिक वर्गातील लोक ते आता मोठी मोठी लग्न करतात, तिथे महिला ज्या आहेत तरुण स्त्रिया, त्यांना असं वाटतं की डोमेस्टिक व्हायलन्स पोलीस चौकीतच जाऊन करायचं आहे. त्या तिथं गेल्या रे गेल्या की पोलीस डायरेक्टली हुंड्याची केस लावतात 498. आणि वकिलांनी जे जनरल प्रॅक्टिस करायचे वेगवेगळ्या क्षेत्रातले ते सगळे आता फॅमिली कोर्टामध्ये यायला लागलेत. का? कारण जास्त फी मिळते आणि पॅकेज देणारे वकील तयार झालेले आहेत. म्हणजे हुंडा घेतला नाही दिला नाही तरी सुद्धा एक टाकूनच द्यायची केस आणि मग एकत्रच फी घ्यायची आणि मग ती वसुली कशी करायची घटस्फोटाच्या याच्यावरती, ते आता ठरलेलं आहे सगळ्या कोर्टांमध्ये. पूर्वी न्यायालयांमध्ये मध्यस्थता करून नांदण्यासाठी खूप प्रयत्न केले जायचे. आता सरळ न्यायालयीन यंत्रणेमध्ये पण अशीच भूमिका आहे, जाऊ ते पटत नाही ना त्या सोडून, किती पैसे पाहिजे विचारा. म्हणजे केस चालणं, त्याच्यामध्ये न्याय मिळणं, त्याच्यामध्ये म्हणजे कोणीतरी समजावून सांगून मग पुन्हा एकत्रित नातं तयार होणं आणि मग त्याच्यातून ते सहजीवन सुरू राहणं, ही जी न्यायालयाची पूर्वीची भूमिका होती ती भूमिका आता बदललेली आहे.